बऱ्याच दिवसापासून बरेच मेसेजेस आले होते, डी-एम आले होते, की "ताई तू आता डेली व्लॉग का नाही करत आहे?" तर मी तुम्हाला खरं सांगते माझी खूप इच्छा आहे, पण आहे ना, मी धैर्याला नुकतीच शाळेत टाकली आणि त्याच्यामुळे थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे. त्याच्यामुळे मला थोडं पॉसिबल नाही होत पण मी खूप शूट करून ठेवलंय. मला एडिटिंगला वेळ नाही मिळत आहे. धैर्याचा तो पहिला दिवस शाळेचा माझ्यासाठी खूपच खास होता. तो सुद्धा मी शूट करून ठेवलाय. माझ्यासाठी ती मेमरी बनवली. मी नक्कीच तो तुमच्यासोबत शेअर करेल. आता इथे ना धैर्याला मी इव्हनिंग स्नॅक्स बनवत होते. रोज-रोज नवीन काय पदार्थ द्यायचा म्हणून मी तिला थोडंसं घरातलंच इव्हनिंग स्नॅक्स तयार करतीये. सो इथं मी घेतला होता चिवडा करायला आणि हो, अगदी घरगुती पद्धतीनं ज्या आपल्या घरात वस्तू असतात, गोष्टी असतात त्याच्यातूनच बनवते. काहीच असं वेगळं टाकलेलं नाहीये. मीठ जरी इथं मी दाखवलं नसलं तरी हो, मी ह्या चिवड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता मला बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते, की "तू धैर्याला एवढ्या लवकर शाळेत का घातलं? धैर्य अजून 2.5 वर्षाची पण नाहीये." तर मला खरं सांगायचं की मला एक रुटीन स्टार्ट करायचं होतं आणि जेव्हा ती घरात असते ना, तेव्हा तिचा खूप जास्त वेळ हा फक्त टीव्ही बघण्यात जातो. तिला कुठेतरी चांगल्या गोष्टींमध्ये बिझी करणं हे मला गरजेचं वाटलं आणि म्हणूनच मी तिला शाळेत टाकलं. ज्या स्कूलमध्ये मी तिला टाकलंय ना, तिथे त्या मला टीचरनी सांगितलं, की अजिबात तिला आम्ही ताण देणार नाहीये, तिला अभ्यास नसणार आहे, तिला फक्त बसायची सवय लागू दे. त्यामुळेच मी घातलेलं आहे. बस बाकी काहीच नव्हतं आणि तिच्यामुळं माझं रुटीनसुद्धा खूप छान बसलेलं आहे. खूप जास्त वेळ मिळतोय मला आणि हो, लवकरच मी खूप छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मी तिला फोर्स नाही करत आहे धैर्याला. मी तुम्हाला सांगते ती स्वतःहून तिला शाळेची आवड आहे. ती रोज मला म्हणते, की "मम्मा मला शाळेत जायचंय." सो तिच्या आवडीसाठीच मी तिला शाळेत घातले. त्याच्यामुळे मला 1% सुद्धा याचा रिग्रेट नाहीये. जर तुमची मुलं लहान असतील आणि नसेल आवडत, 2.5 वर्षाचं वगैरे असेल, तर खरंच त्यांना नका घालू. धैर्याला आवड होती आणि म्हणूनच मी तिला शाळेत टाकण्याचा डिसिजन आम्ही दोघांनी मिळून घेतला आणि ती ती खूप छान एन्जॉय करते असं मला वाटतं. बाकी हा चिवडा तर खूपच छान झाला होता आणि धैर्याला सुद्धा खूप छान आवडला. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.